11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला आणि या दिवशी एक रिपोर्ट आलाय, वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की या शताब्दीच्या शेवटपर्यंत भारत हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असणार आहे. 2062 पर्यंत भारताची लोकसंख्या 170 कोटीच्या वरती जाणार आणि त्यानंतर मग भारताच्या लोकसंख्येमध्ये डिक्लाइन जवळपास 38 वर्षांपर्यंत भारताच्या लोकसंख्येमध्ये वाढ दिसेल. दुसऱ्या क्रमांकावरती चीन असणार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती अमेरिका. 2062 नंतर भारताच्या लोकसंख्येमध्ये डिक्लाइन दिसणार आहे आणि साधारणपणे 2065 पर्यंत भारताची लोकसंख्या 7,93,000ने कमी होईल. सद्यस्थितीमध्ये जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर भारतामध्ये साधारणपणे 145 कोटी लोक राहतात, तर चीन दुसऱ्या क्रमांकावरती असून 141 कोटी लोकांचं घर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरती 34.5 कोटी लोकांसह अमेरिका असणार आहे. पण अमेरिकेचं हे स्टेटस जाणार आहे 2054 मध्ये, कारण पाकिस्तान हा तिसरा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. पण येत्या 30 वर्षामध्ये पाकिस्तानची लोकसंख्या ही 39 कोटीपर्यंत जाणार आहे. सद्यस्थितीमध्ये असलेली 820 कोटींची लोकसंख्या ही जवळपास 1000 कोटींच्या लोकसंख्येला पार करेल 2080 मध्ये, जे की जागतिक लोकसंख्येमधील सर्वात जास्त स्थान असणार आहे. अशाच माहितीसाठी MPSC लक्ष्य चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.